गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूप नाम समास चौथा जानपन निरूपण नाम श्रीराम समर्थ। पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त। येथे श्रोत्यांनी प्रथम काही प्रश्न निर्माण केले आहेत। श्रोता म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यात कुणी संपन्न असतो तर कुणी दुर्बळ असतो, कुणी निर्मळ असतो तर कुणी ओंगळ असतो। याचे कारण काय आहे ते आम्हाला सांगावे। कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्री भोगती, किती एकाची उत्तम स्थिती, कित्येक अधोद्धम। श्रोते म्हणतात की कित्येक जण राज्यपद भोगतात, तर कित्येक जण दरिद्री असतात, तर कित्येकाची स्थिती अगदी उत्तम असते, तर कित्येक जण अधबाहुनी अधम असतात। ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती। तेव्हा समर्थ म्हणतात की या विषमतेचे कारण काय, असे व्हावयास काय निमित्त घडले हे मला सांगितले पाहिजे, तरी श्रोत्यांनी ते ऐकावे। हे सकळ गुणापसी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्री प्राप्ती, यद्धरती संदेह नाही। श्री समर्थ म्हणतात की हे सर्व गुणावर अवलंबून आहे। जे सद्गुणी असतात ते भाग्यश्रीचा उपभोग घेतात, आणि अवगुणी असतात त्यांना दारिद्र्य प्राप्त होते, यात कुठलीही संशयाला जागा नाही। जो जो येथे उपजला तो तो व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता। श्री समर्थ म्हणतात की जो जो माणूस ज्या ज्या व्यवसायात तो व्यवसाय करणाऱ्या घरात व कुळात जन्माला येतो, तो व्यवसाय करणे त्याला चांगले जमते। अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की लोक त्याला चांगला कार्यकर्ता आहे असे म्हणून वाखाणतात। जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी, जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे। श्री समर्थ म्हणतात की जाणता उशीर असेल तर तो काम करतो, जो नेणता असतो तो काहीच करत नाही। त्यामुळे जाणता माणूस व्यवस्थित पोट भरू शकतो, तर नेणत्याला म्हणजे जो आळशी आहे त्याला भीक मागण्याची पाळी येते। हे तो प्रकटीचे असे, जिनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ही गोष्ट तर जगात प्रत्यक्षच दिसून येते की जो विद्याहीन असतो तो करंटाच राहतो, ज्याच्याजवळ विद्या असतो तो भाग्यवान ठरतो आणि यशस्वी होतो। आपली विद्या न शिकसी, तरी तो काय भीक मागसी, जेते तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आपली विद्या शिकला नाहीस तर भीक मागण्याची वेळ येईल। अशा प्रकारे जेथे तेथे वडील माणसे मुलांना उपदेश करीत असतात। वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणून या। श्री समर्थ म्हणतात की एखाद्याच्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन म्हणून काम करत असतो, पण धाकटा भाऊ पुष्कळ विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान ठरतो। विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल, तो प्राणी करंटा आणि भाग्यवीन ठरतो। इतकोही जेथे वसे, तेथे वैभवा सौने नसे, वैभव सांडिता अपैसे, पाठी लागे। श्री समर्थ म्हणतात की या सर्व गोष्टी म्हणजे विद्या बुद्धी जेथे असतील तिथे वैभवाला तोड नसतो। त्याने वैभव नको म्हटले तरी ते आपोआपच पाठीस लागून येते।
वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐक याची कैसी परी, वडीला ऐसा व्यापन करी मनोनिया. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार असतो, समर्थ असतो, तर धाकटा भाऊ भिकारी असतो. याचे कारण की धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप किंवा कष्ट करत नाही. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारखा हावभाव लोक करीती. श्री समर्थ म्हणतात की जशी विद्या असे तिला अनुसरून त्या माणसाची महत्त्वाकांक्षा असते. जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्राप्त होते. प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार जो तो कर्तबगारी दाखवतो. विद्या नसे वैभव नसे, ते निर्मळ कैसे असे, करंटपणे ओखटा दिसे ओंगळ आणि विकारी. श्री समर्थ म्हणतात की ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही, तो निर्मळ कसा असेल. तो करंटेपणाने वाईट दिसतो, गलिच्छ आणि विकारी असतो. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ प्राणी मात्राचे. श्री समर्थ म्हणतात की पशुपक्षी यांच्या ठिकाणी सुद्धा जर काही गुण असतील तर समर्थ त्या लोकावर कृपा करतात. काही चांगले गुण नसतील तर मात्र त्यांचे जिने प्राणीमात्रासारखे व्यर्थ होते. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्त्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणीमात्रासी. श्री समर्थ म्हणतात की काही माणसे अशी असतात की त्यांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्त्व अथवा तर्क यापैकी काहीच नसते. या कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षण, लक्षणे विन अवलक्षण सहजची झाले. श्री समर्थ म्हणतात की म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचे लक्षण होय. या उलट ते नसतील तर भाग्याच्या लक्षणाऐवजी ते सहजच अवलक्षण दिसून येते. जनामध्ये तो जाणता, त्यास आहे मान्यता, कोण एक विद्या असता महत्त्व पावे. श्री समर्थ म्हणतात की जो जाणता माणूस असतो त्याला लोकात मान्यता मिळते. काही ना काही विद्या येत असेल तर सहजच महत्त्व प्राप्त होते. प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, नेनता जाणीजे व्यर्थ निक्कारण. श्री समर्थ म्हणतात की प्रपंच असो वा परमार्थ त्यात जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. नेनता असेल तर तो कुचकामाचा असून व्यर्थच जगतो. नेनता विंचू सरपडसे, नेनता जीवघात असे, नेनता कार्य नासे कोणी एक. श्री समर्थ म्हणतात की अज्ञानामुळे विंचू साप डसतो, किंवा अज्ञानामुळे जीवघात होतो, किंवा एखादे कार्यही अज्ञानामुळेच बिघडते. नेनता प्राणी सिंतरे, नेनपणी तर्री भरे, नेनपणी ठके विसरे पदार्थ काही. श्री समर्थ म्हणतात की अज्ञानी माणूसच फसतो, अज्ञानी माणूसच खोटेपणाने वागतो, त्याला पदार्थ किंवा वस्तू याचा विसर पडतो. नेनता वैरी जिंकती, नेनता अपाय पडती, नेनता संहारती घडली जीवनास. श्री समर्थ म्हणतात की अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात. अज्ञानामुळे सकळत पडावे लागते. अज्ञानामुळे संहार घडतो आणि अनेक जीवाचा नाश होतो. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगीती यातना, ज्ञान नेनिता अज्ञाना अधोगती. श्री समर्थ म्हणतात की लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही, त्यामुळे यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावाभाव, जाटल्यासाठी होते वाव जन्म मरण. श्री समर्थ म्हणतात की माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव कुणाला म्हणावे, शिव कुणाला म्हणावे, भाव म्हणजे काय, अभाव म्हणजे काय, सार काय आहे आणि असार काय आहे वगैरे सर्व जाणून घेतली की जन्म मरणातून सुटका होते. कोण ये करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणिता प्राणियासी सुटिका घडे. श्री समर्थ म्हणतात की
करता कुणाला म्हणावे, याचा निश्चय, बंध मोक्ष कुणाचा होतो इत्यादी जाणले असता मनुष्याची जन्ममरणातून सुटका होते. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अन्य लक्षण म्हणजे मुक्त. श्री समर्थ म्हणतात की देव निर्गुण आहे हे जाणावे. आपण मी म्हणतो तो मी कोण हे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, त्याचे लक्षण कोणते वगैरे जाणले म्हणजे मुक्ती मिळते. जितके जाणून सांडिले तितके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. श्री समर्थ म्हणतात की सर्वाचे स्वरूप जाणून त्याचा त्याग केला. जितके दृश्य आहे ते नाशवंत जाणून त्यास ओलांडले आणि सर्व जाणणारा जो आहे त्याला जाणले असता मीपणाचे मूळच नाहीसे होते. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. श्री समर्थ म्हणतात की वरील सर्व गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यावधी साधने केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म. श्री समर्थ म्हणतात की माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे ओळखावे व स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घ्यावे. हे सर्व केल्याने स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही. जाणता समर्थाचे अंतर, प्रसंग वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेनेची पावे. श्री समर्थ म्हणतात की समर्थाचे अंतरंग जाणून घेऊन नंतर प्रसंगानुसार योग्य आचरण केल्याने अपार भाग्य व वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे ते नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य, काहीच नेनता अमान्य सर्वत्र करती. श्री समर्थ म्हणतात की म्हणून जाणणे ही सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केले जाते ते सर्वांना मान्य होते. जाणून न घेता जे काही केले जाते ते सर्वांना अमान्य होते. पदार्थ देखून भूतभावी, नेनते झडपून प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती. श्री समर्थ म्हणतात की एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसला नाही तर तिथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटले आहे असे मानून तो भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्याभास झाला आहे त्याची उठाठेव आहे हे जाणती माणसे ओळखतात. जाणत्या सकळे वर्म, निनत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे. श्री समर्थ म्हणतात की जाणत्याला यातील रहस्य कळते. नेता अज्ञानाने कर्म करतो ते खोटे असते हे जाणून घेतल्याने सर्व धर्म अधर्माचे ज्ञान होते. नेनत्यास यमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त. श्री समर्थ म्हणतात की अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणता असतो त्याला काहीच भोगावे लागत नाही, कारण तो सर्व जाणून घेऊन त्यावर विचार करतो व मुक्त होतो. नेनता काही राजकरण, अपमान करून घेती प्राण, नेनता कठीण वर्तमान समजतास होय. श्री समर्थ म्हणतात की ज्याला व्यवहारात कसे वागावे याचे ज्ञान नसते तो एखाद्या वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो. यामुळे त्याच्या अज्ञानामुळे सगळ्यावर त्याचा कठीण प्रसंग येतो. म्हणून या नेनने खोटे, नेनती प्राणी करंटे, जाणता विवरता तुटे जन्म मरण. श्री समर्थ म्हणतात की म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्राप्त करून त्याचे चिंतन केले असता जन्ममरणातून सुटका होते. म्हणून अलक्ष्य करू नये, जाणीनी हाची उपाये, जाणता सापडे सोय परलोकाची. समर्थ म्हणतात की म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हा एकमेव पर्याय असून त्यानेच परलोकाची सोय सापडते. जाणणे सकळास प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे. समर्थ म्हणतात की ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटते पण मूर्खाला ते अप्रमाण वाटते. त्यामुळे ज्ञानामुळेच
आपलेपणाची खूण कळते. ज्ञानामुळेच अलिप्तपणाची खूण कळते. एक जाणणे करून परते, कोणी सोडी प्राणी याते, कोणी एक कार्य जेते, जाटल्याविण न कळे. श्री समर्थ म्हणतात की एका ज्ञानाशिवाय प्राण्याची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे? कुठलेही कार्य असो तो ते जाणल्याशिवाय सिद्धीस जात नाही. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. दोन्हीमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. श्री समर्थ म्हणतात की जाणणे म्हणजे स्मरण आणि नेणणे म्हणजे विस्मरण. दोन्हीमध्ये प्रमाण कोणते शहाणे लोक जाणतात. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाने. विज्ञान तेही जाणपणे कळू आले. श्री समर्थ म्हणतात की जाणते लोक हे शहाणे असतात, नेणते वेडे दैन्यवाने असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव काय हे पण जाणतेपणामुळेच कळू लागते. जेथे जाणपण स्फुटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान. श्री समर्थ म्हणतात की जेथे जाणीव ही खुंटते, बोलणेही तुटते, स्वरूपानुभव आला की जाणवही वाढत नाही आणि शब्दही तिथपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे हेतुरहित अवर्णनीय असे समाधान प्राप्त होते. श्रोते म्हणते हे प्रमाण, झाले परम समाधान. परिपिंड ब्रह्मांड एक लक्षण मज निरोपावे. श्रोते ते म्हणतात की आपले सांगणे प्रमाण आहे, त्यामुळे परम असे समाधान प्राप्त झाले आहे. परंतु आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांगावे. ब्रह्मांडी त्याची पिंडी असे, भूत ऐसे बोलती. ब्रह्मांडी त्याची पिंडी असे, भूत बोलती ऐसे. पृथ्वी याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात असते असे अनेक लोक सांगतात, पण याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जानपण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।